स्वामी समर्थ डॉक्टर राखी आपल्याला शुक्रवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. म्हणतात ना, शुक्र हे शुक्रवार है. आजचा दिवस हा देवींना अर्पित असतो आणि आजच्या दिवसामध्ये आपण आपल्या कुलस्वामिनी आहेत त्यांना अर्पित असतो. सर्वात प्रथम गणेशजींना आपल्याला फूल आणि दुर्वा वाहायच्या आहेत. शिव पिंडावर जल वाहायचं आहे. त्याचप्रमाणे फुलं वाहायचे. आज जर तुम्हाला मिळाले तर गुलाबाच्या फुलांचा वापर करा, कारण गुलाबाची फुलं लाल असतात तर लक्ष्मीला फार आवडतात. म्हणून गणेशजींच्या इथे गुलाब अर्पण करा, शिवपिंडावर गुलाब अर्पण करा. आपल्या कुलस्वामिनी किंवा आपल्या देवी असते तिथे सुद्धा गुलाबाचा अर्पण करा. गुलाब अत्तर आहे, गुलाब जल आहे, ज्याने आपल्या घरात सुगंधित पण द्या. अगरबत्ती आहे, असा गुलाबाचा सुगंध दरवळ. आजचा जो महिना चालू आहे हा पितरांचा महिना चालू आहे आणि त्याच्यामध्ये आज षष्टीचा दिवस असल्यामुळे आज अकस्मात जो मृत्यू होतो, ज्यांचे अकस्मात मृत्यू होतात त्यांच्यासाठी हा दिवस असतो आणि त्यांच्यासाठी आपल्याला आज पितर दान करायचं आहे. आणि त्याच्यासाठी कुत्रा कावळे यांना न विसरता तुम्हाला आज भोजन द्यायचं आहे, गाईला घास द्यायचा आहे. शुक्रवार पण आहे आणि जर तुम्हाला जमलं तर गुळ पोळी वगैरे असं तुम्ही गाईला घास द्या. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही पूर्ण अन्न तुम्ही 1 किंवा 2 जसं तुम्हाला जमेल तेवढ्या लोकांना जेवायला द्या, भोजन द्या, ब्राह्मणाला द्या. अशा प्रकारे आजचा तुम्हाला भोजन दान आहे, पिंडदान आहे, पक्ष्यांना दान आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार आहे त्याच्यामुळे काळे मुंगे आहे, मुंगळे आहेत, यांना तुम्ही तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि साखर असं मिक्स करून त्यांच्यासाठी सुद्धा अन्नदान करा. फार महत्वाचं आहे, कारण आजच्या ज्या आत्मा आहेत ह्या असंतुष्ट आत्मा असतात, कारण त्या अकस्मात गेलेल्या असतात. त्यांच्या इच्छा वगैरे खूप असतात, राहिलेल्या असतात किंवा वयाच्या आधी अचानक गेलेल्या असतात. तर त्यांच्या मनशांतीसाठी, त्यांच्या शांतीसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्यावर कुठलेही पितृ दोष राहू नये यासाठी हा अन्न भोजन दान करणं आणि पितरांना दान करणं फार महत्वाचं आहे. दान नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ.